नमस्कार विद्यार्थ्यांनो, कॅलेंडर टॉपिकचे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे बघा. ह्या उदाहरणामध्ये काय दिले आपल्याला, एक तारीख दिली जाते 2 ऑक्टोबर 1970. ह्या दिवशी कोणता वार होता, बरोबर. व अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, पहिल्यांदा हे पाठ करायचं. दिवस, महिने, दिवसातनं महिने तयार होतात, महिन्यातनं वर्ष, वर्षातनं लीप वर्ष, लीप वर्षानं सेंचुरी म्हणजे काय, शतक वर्ष अधिक 5. हे पाठ करून घ्यायचं, लक्षात ठेवा पहिल्यांदा, बरोबर. आता हे ह्याच्यामध्ये मांडत असताना हे खालच्या 3 गोष्टी कशा त्याच्यामध्ये उपयोगात आणायचं हे तुम्हाला दाखवतो. आता बघा, 2 ऑक्टोबर दिले, 2 ऑक्टोबर म्हणजे 2, बरोबर. ऑक्टोबर, आता ह्याच्यासाठी आपल्याला हे कोड जे आहे हे लक्षात ठेवायचं. हे करताना 3-3 चे गट पाडायचे म्हणजे पाठ करायला सोपं जाते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 144 म्हणजे 12चा वर्ग. एप्रिल, मे, जून 025 म्हणजे 0.5चा वर्ग, बरोबर. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 036 म्हणजे 0.6चा वर्ग. आणि हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 12चा वर्ग अधिक 2 येते बघा. आता ऑक्टोबर असल्यामुळे इथं 1 आले, इथं 1 टाकूया. वर्ष किती आहेत, 70 वर्ष आहेत. लीप वर्ष, 70 मध्ये लीप वर्ष किती असतात, म्हणजे 70 ला काय करायचं, 4 न भाग घालवायचं. 4 एके 4, बरोबर. राहिले किती, 3. 7 28, म्हणजे ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत, 17 लीप वर्ष येतात, बरोबर. आता सेंचुरी काढायची आपल्याला. आता सेंचुरी काढताना काय करायचं बघा नीट. आता सेंचुरी काढताना आपण 1970 आहे, ह्याच्या अगोदर सेंचुरी 1900 घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. लीप वर्ष सांगितले म्हणजे 1900 अगोदरचं शतक लीप वर्ष कुठलं आहे, 1600 आहे. त्याच्यानंतर 1700, त्याच्यानंतर 1800, त्याच्यानंतर 1900. म्हणजे तुम्ही इथं पहिल्यांदा 1600 मांडला, इथं तुमचं 1700 येणार, इथं तुमचं 1800 येणार, इथं तुमचं 1900. 1900 ला काय घेतले, कोड अक्षर 1 घेतले बघा. आपण 1 घेऊया इथं, आणि हे 5. आता हे सर्वांची बेरीज केली की बेरीज मोठी होते. त्यापेक्षा काय करूया, हे 2 घेऊया, 1 घेऊया. 70 ला 7 न भाग घालूया, कारण का 7 दिवसाचा तो वार येतो. 70 न 7 न भाग लावले 0 शिल्लक राहतात. शिल्लक किती राहते तेच घ्यायचं, लक्षात ठेवा. 17 ला 7 न भाग लावला, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 3 शिल्लक राहिलं, 1 आणि 5. आता ह्यांची बेरीज करायला सोपी जाते, लक्षात ठेवा. म्हणजेच ह्या सर्वांची बेरीज करा. 5 3 8 9 10 11 12 झालं बघा. आता ह्या बेरजेला 7 न भाग घाला, पण आठवड्याला 7 दिवस येतात. 7 एके 7, राहिले किती शिल्लक, 5 शिल्लक राहतात. आता हे 5 शिल्लकचं काय करायचं, हा टेक्निक वापरायचा. आता इथं रविवार म्हणजे 0, सोमवार म्हणजे 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5, शनिवार 5 म्हणजे काय, शुक्रवार. म्हणजे वार कुठला असणार आहे, तो शुक्रवार असणार आहे बघा. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं सोडवायला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायला लागतात, बरोबर. अशाच प्रकारचे तुम्हाला अनेक उदाहरणं पाहिजे असतील तर आमचं YouTube चॅनल फॉलो करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारचे एक उदाहरणं तुम्हाला मी इथं सोडवायला देतो, लक्षात ठेवा. हे गणित सोडवून तुम्ही कमेंट करा, बरोबर आहे का, आपण बघूया.